नमस्कार. माझे नाव चेतन मालुसरे आहे. माझ्या वाईफला डिलिव्हरीनंतर पोस्टपार्टम कार्डिओमायोपॅथी झाली असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्या डॉक्टरांच्या सांगण्यावरून म्हणजेच एका चांगल्या नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या सांगण्यावरून ट्रीटमेंटसुद्धा स्टार्ट केली. सुरुवातीला त्यांनी आम्हाला क्लिअर काही आयडिया दिली नव्हती की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय असतं. त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला समजलं आणि 1-2 मंथ्स नंतर पुन्हा आम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं कारण की तिला पुन्हा एकदा त्रास झाला. आम्हाला रेग्युलर आमचे फॉलोअप चालू होते, मेडिकेशन चालू होते, त्यांच्या अंडरच चालू होते, परंतु तरीसुद्धा काही फरक पडत नव्हता. असं करता करता एक 4-5 मंथ्सचा पुन्हा पिरियड गेला आणि त्याच्यानंतर तिला खूप जास्त त्रास झाला आणि जास्त त्रास झाल्यानंतर तुम्ही विश्वास नाही करणार, परंतु एक 20 ते 22 दिवस आम्ही त्या ठिकाणी तिला ठेवलेले. म्हणजे खूपच डिफिकल्ट कंडिशन होते. म्हणजे असं होतं की काही खरं नव्हतं आणि सगळ्या पद्धतीने आम्ही तयार होतो, परंतु त्यांची यंत्रणा किंवा त्यांची जी सिस्टम आहे त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी नव्हती, ऑर एल्स ते डॉक्टर्स तसे नव्हते किंवा काही खूप मोठा प्रॉब्लेम होता. कारण की त्यांनी त्या 20 दिवसामध्ये माझ्या वाईफची पूर्णपणे वाट लावलेली होती आणि अशा कंडिशनमध्ये करायचं काय हा एक खूप मोठा प्रश्न होता. कारण की त्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतो आणि त्यांच्याकडे डे 1 पासून आमची ट्रीटमेंट होती. असं नाही की आम्ही मध्येच गेलो. त्याच्यानंतर त्यांच्याकडे काहीच होत नव्हतं. मग आम्हाला पुढे काय करावं हे काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर एक गोष्ट आमच्या कानावर आली की पनवेल ह्या ठिकाणी डॉक्टर सतेज बागडे म्हणून आहेत. त्यांचे ते किलेशन थेरपी नावाची ट्रीटमेंट आहे आणि त्याच्याने बरेचसे पेशंट्स कव्हर झालेले. कारण की आमच्या रिलेटिव्जमध्येच एकाने ती ट्रीटमेंट घेतलेली होती. आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली. सरांनी आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या. कारण की कसं कोणतीही गोष्ट करण्याच्या पहिले त्या गोष्टी काय आहेत हे समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्यांनी तेच केलं जे की प्रत्येक डॉक्टरनी करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेचच डिसिजन घेतला आणि फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही ट्रीटमेंट स्टार्ट केली. खरं बोलायचं तर मला काहीच कळत नव्हतं की करावं काय आणि कशा पद्धतीने ते रिकवर होईल. कारण की अक्षरशः तिला आम्हाला उचलून आणावी लागत होती क्लिनिकमध्ये आणि त्याच टाईममध्ये तिला वॉमिटिंग होत होती. तिचा वेट लॉस झालेला. वेट लॉस मीन्स ज्या मुलीचं वजन 74-75 होतं तिला 20 दिवसाच्या ह्या मोठ्या हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटनंतर अक्षरशः तिचं वजन 48 झालेला. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की काय कंडिशन झालेली असेल. त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की डोंट वरी, आपल्या ट्रीटमेंटने स्लोली बट नक्की फरक पडेल. आम्हाला विश्वास नव्हता तसं बघितलं मला, कारण की खूप कंडिशन वाईट होती आणि ते बोलले तर म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करून बघूया. कारण की लास्ट होप्सच आम्हाला त्यांच्याकडे होते. त्यांनी लगेचच ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि बिलीव्ह नाही करणार की एक 7 ते 8 दिवसामध्ये हळूहळू तिच्या पूर्ण हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट आम्हाला दिसायला लागली. त्याच्यानंतर आम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला ट्रीटमेंट दिली. मीन्स तिला सगळ्या व्यवस्थित गोष्टी ज्या होत्या त्या सांगितल्या आणि तशा पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट घेतली. त्याच वेळेस त्यांनी मला प्रत्येक वेळेस अवेअर केलं होतं की कशा पद्धतीने गोष्टी आहेत, कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट देतो आहे. ते झाल्यानंतर खूप फरक पडला आणि त्याच्यानंतर ती सगळ्या गोष्टी कॉन्फिडेंटली करायला लागली आणि हेच आम्हाला पाहिजे होतं की ती स्वतःहून काही गोष्टी करू शकेल असं. कारण की एक वेळ अशी होती की आम्हाला लाईक ती वर्किंग आहे, ऑफिसला जायची, परंतु ह्या सगळ्या गोष्टीनंतर आम्हाला एक मोठा प्रश्न पडलेला की ती ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा करू शकेल का. परंतु सरांच्या ट्रीटमेंटनंतर हळूहळू खूप फरक पडत गेला आणि फरक पडल्यानंतर सरांनी अजून एक ट्रीटमेंट सजेस्ट केली. ह्या ट्रीटमेंटलाच कनेक्टिंग, ती म्हणजे ECP. तर त्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही सेशन जे सरांनी सांगितलेले तेवढे घेतले आणि त्याच्यानंतर खूप सारे सेशन सरांनी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉपर इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली. म्हणजे फिजिकली ती इम्प्रूव्हमेंट दिसत होती. परंतु कसं आहे की एक माणूस म्हणून माझं त्या गोष्टी मला दिसत होत्या, परंतु कसं आहे की आपण ज्यावेळेस काउंटिंग वाईज लक्ष ठेवतो म्हणजे मेजरमेंट वाईज, तेव्हा 2D इकोमध्ये खूप वेगळा LVF होता आणि अक्षरशः 15 to 20% होता आणि ट्रीटमेंटनंतर वाढलं आहे असं सगळे बोलत होते. परंतु मला पर्सनल विश्वास नव्हता बिकॉज आम्ही 2D इको केला नव्हता. तर सरांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही 2D इको करा, डेफिनेटली 100% तिच्यामध्ये ते तुम्हाला इम्प्रूव्ह झालेला दिसेल. आणि मला त्या गोष्टीवर तेव्हाही विश्वास नव्हता की नक्की वाढलं असेल की नाही. कारण की आपण बघत नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी कळत नाही.
म्हणून मी सरांच्या सांगण्यावरून आम्ही लगेच टोडी इको केलं. टोडी इको केल्यानंतर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आज तिचा LVF 40 to 45, मोर दॅन 45, बट एक आपण 40 to 45ची रेंज आम्हाला डॉक्टरने सांगितली. इट इज जस्ट लाईक ॲज अ मिरॅकल. हे खरंच एक जादूपेक्षा काही कमी नाही आहे, कारण की मला विश्वास नव्हता. आणि एक गोष्ट शेअर करायची की ह्या पहिलेसुद्धा मी व्हिडिओ बनवू शकलो असतो, परंतु माझं असं की आउटपुट रिझल्ट भेटल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ किंवा एखादी तुम्ही तुमची कमेंट पास करत असाल, तेव्हा त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स आणि ती रिअलेबिलिटी असते, ती एक विश्वास असतो त्या व्हिडिओमध्ये. सो डॉक्टर सतेज बागडे, त्यांची पूर्ण टीम जी आहे, सिस्टर आहेत किंवा प्रतीक म्हणून जो आहे, हे सगळे खूप व्यवस्थित पद्धतीने या गोष्टी ऑपरेट करतात, कारण की तो सुद्धा एक स्किल आहे. आणि सरांच्या त्या एक नेचरमुळे जे पेशंट असतात त्यांना खूप रिलॅक्स वाटत असतो. सो पुन्हा एकदा मी त्यांना थँक्स बोलेल की लिटरली त्यांच्यामुळे मला माझी बाईक पुन्हा भेटली. आणि थँक्यू सो मच सर.